एपिसोड 3. लेस्बियन लव्ह स्टोरी अँड अरेंज मॅरेज. स्टोरी सुरू करण्याआधी तुमच्या सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही स्टोरी ऐकता पण सबस्क्राईब करत नाही. प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईबमुळे एखाद्याचं भलं होऊ शकते. त्यामुळे सबस्क्राईब करत जा आणि सपोर्ट करा. तर चला आता पुढे. आपण मागील भागात पाहिलं होतं की वीरा आणि अनु जेजुरीमध्ये दर्शन घेण्यासाठी गेले होते आणि पायऱ्या उचलत, ते 5 पायऱ्या उचलतात ती प्रथा नसते का? तर वीरा अनुला उचलायसाठी खाली वाकली होती. तर अनु नको म्हणत असताना सुद्धा वीराने प्रथा असते असं म्हणून तिला 5 नाही 21 पायऱ्या उचलून वर आणलं. अनु म्हणले आता बास करा आणि मग अनु म्हणल्यानंतर वीराने तिला खाली सोडलं. वरती जाऊन त्यांनी दर्शन वगैरे घेतलं. दर्शनसुद्धा चांगलं गावलं त्यांना. त्याच्यानंतरने खाली आल्यावरती चहा वगैरे पिला आणि वीराला तिच्या बाबांचा फोन आला होता की दर्शन वगैरे झालं का, उशीर करू नका आणि घरी लवकर या. तर त्याच्यानंतरने मग त्यांनी पुढं आल्यावरती वीराच्या मनात आलं की जेवण करून जावं. त्याच्यानंतरने काय परत तिचा विचार बदलला आणि मग ती डायरेक्ट औषध न करता घरी गेले. घरी गेल्यावरती जो काय प्रसाद आणला होता त्यांनी तो वीराने तिच्या आईकडे दिला आणि नंतरने सगळे मी जेवणासाठी थांबले होते. त्यांच्यासाठीच थांबले होते, त्यांचीच वाट बघत. जेवण वगैरे करतात सगळे. जेवण वगैरे करून मग सगळे गप्पा मारत बसले होते. तर लक्ष्मीबाई वनिताला बोलतात की तो अनुला वीराच्या रूममध्ये नेऊन सोड. तर असे का म्हणलं लक्ष्मीबाई हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आता लग्नाच्या नंतर त्यांची ही पहिलीच रात्र होती आणि पहिली रात्र आहे म्हणल्यामुळे तुम्हाला सांगायची गरज नाही. तर त्याच्यानंतरने वनिता वहिनी अनुला तिच्या रूममध्ये नेऊन सोडतात. इकडं वीराचं पूर्ण लक्ष होतं त्यांच्या हालचालीवर. तर तिच्या मनात तर म्हणजे फुलपाखरच उडत होते. तिचे मैत्रिणी आल्या होत्या. माझ्याजवळ फार काही नव्हतं, 1-2च होतं जे कामात कंपनीतल्या. लय जुनी ओळख पण नव्हती पण खास होत्या. त्या आल्या होत्या आणि त्या चिडवत होत्या तिला, वीराला. त्याच्यानंतरने वीराला त्रास झाला होता कधी रूममध्ये जाते. थोड्या वेळाच्या नंतरने मग वीराला पण लक्ष्मीबाई बोलतात की जा आता तो पण जाऊन आराम कर. त्याच्यानंतरने वीरा पण लगेच तिथून उठते आणि आईला बोलते की हो आई जाते मी पण. तर वीरा रूममध्ये येते. तर रूममध्ये आल्यावरती दरवाजा लावते. तर दरवाजा लावल्यानंतरने समोर बघते तर अनु दरवाजाच्या पाशी येऊन उभी राहते. मग दरवाजा खोलत असतं. त्याच्यानंतर वीरा बोलते की तुम्हाला काही हवं आहे का? तर अनु काहीच बोलत नाही. त्याच्यानंतरने मग अनु परत काय विचार करत दरवाजा लावते आणि सरळ जाऊन बेडच्या एका टोकाला जाऊन झोपते. त्याच्यानंतरने वीराला थोडंसं वेगळं वाटतं. म्हणजे ती काय बोलत होती आणि तिचं उत्तरसुद्धा देत नव्हते. आणि मी बोलायचं तर लांब बघतसुद्धा नव्हतं. त्याच्यानंतरने वीरा जाऊन बाथरूममध्ये फ्रेश होऊन येते
आणि लोअर टी शर्टमध्ये ती पण कपडे घालून येते. आतमध्ये आल्याच्या नंतरने वीरा बघते की अनु तर एक साईडला मी तोंड करून झोपलेले आहे. तरी सुद्धा वीरा बोलते की तुम्हाला फ्रेश व्हायचं नाही आहे का? तर वीरा बोलल्यानंतर अनु ऐकते पण त्याचं काही उत्तर देत नाही. ते असं प्रिटेंड करते की तिला लय चांगलं झोपत नाही. ते झोप चांगले आलेले आहे ते असं प्रिटेंड करते. त्याच्यानंतरने मग वीरा पण काही जास्त विचार करत नाही. तिला असं वाटतं की दमले असताना दिवसभर धावपळ झाली त्याच्यामुळं लवकर झोपले असतात. मग ती पण त्या बेडवरतीच एका टोकाला ती सुद्धा झोपते. दुसऱ्याच दिवशी लवकर उठते. ते उठल्यानंतरने तिचं सगळं उरकून मग किचनमध्ये जाते वहिनींना मदत करायला. इकडं वीराला थोड्या वेळानंतर एक अर्धा तासानंतरने जाग आल्यावरती ती आपल्या बाजूला चापून बघते तर तिला तिथं हाताला काहीच लागत नाही. मग ती उठून बघते तर तिथं अनु नव्हते. परत ती थोडंसं इकडं तिकडं बघते तर तिला अनु दिसत नाही. नंतरने मग ती बेडवरून उठून बाहेर येते. हॉलमध्ये बघते तर हॉलमध्ये सुद्धा नसते. मग किचनमध्ये बघते तर वहिनी आणि अनु स्वयंपाकासमय त्यांचं चाललं होतं. तर मग वीरा वहिन्यांना बोलते की वहिनी मला एक कप चहा करताल का, मी फ्रेश होऊन येते. तर वहिनी बोलतात की वीरा आता मला नाही बोलायचं, आता तुझी बायको आली ना तर तिला सांगायचं सगळी कामं. तर अनु ऐकून सुद्धा न ऐकल्यागत करते. वीरा पण काय बोलत नाही. त्याच्यानंतर वीरा मग फ्रेश होण्यासाठी जाते आणि नंतर परत किचनमध्ये येते. तर अनुने चहा केलेला असतो पण ती वीराला देत नाही. वीराच्या कडून जाऊन वीरांच्या बाबांना मी गणपतरावला आणि लक्ष्मीबाईंना चहा देऊन येते पण वीराला देत नाही. तर अनु अशी का वागत होती याच विचारात वीरा तिथं उभी राहिली होते. तर वहिनी हे सगळं बघत होत्या पण त्या काही बोलत नव्हत्या. त्यामुळे वीरा परत काही बोलत नाही. सरळ जाऊन आपल्या काय नंतर वहिनी तिला नाश्ता वगैरे देतात. आणून नाश्ता वगैरे करून परत वीरा मग रूममध्ये जाते. तशी बॅग घेते. बॅग घेतल्यानंतर परत हॉलमध्ये आल्यावर आईला बोलते की मी कामावर चालले पण तिची नजर मात्र अनुवर होते. किचनकडे सगळं लक्ष होतं पण अनु मात्र बघत सुद्धा नव्हते. ऐकून सुद्धा न ऐकल्यागत करत होते. अनुला सोडून अनु अशी का वागत आहे असं वीराच्या मनामध्ये येतं पण ते काही बोलू शकत नव्हते. त्याच्यानंतर मग ते कंपनीत कामाला जाण्यासाठी चालले होते. तर मग पाहू आपण याच्या पुढच्या भागात काय होतंय ते. वीराचं आणि अनुचं नातं प्रेमामध्ये बदललं का हे आपण पाहू पुढच्या भागात.